प्रतिसाद भेटत नाही आहे ही गोष्ट तितकीच खरी आहे. कारण की प्रशिक्षणार्थींना सवय होऊन गेलेली आहे, की अरे आम्हाला म्हणजे न जाता खूप काही भेटून जातंय, न काही जाता खूप काही भेटून जात आहे. आता मी तुम्हाला कालचीच गोष्ट सांगते दादा. आपली कोणीतरी प्रशिक्षणार्थी आहे. ती ऑफ झाली म्हणजे तिचं दुःखद निधन झालं. तर ग्रुपवर फक्त एका ताईने भावपूर्ण श्रद्धांजली हा मेसेज टाकला. तर दादा त्या मेसेज खाली ना खूप सारे मेसेज आले. कधीच ते रिस्पॉन्स करणार नाही, की मोर्चाला यायचंय की नाही, तेव्हा कोणीच रिस्पॉन्स करणार नाही. मग ह्या लोकांना ते भावपूर्ण श्रद्धांजलीचे कमीत कमीत दादा एक 250 मेसेज होऊन गेले असतील, कुठेतरी मेसेज नक्की असतील त्या ग्रुपला. मग माझं म्हणणं हे आहे दादा, की आपण म्हणतो ना, की मेल्यावरती माणसाची किंमत कळते. तसं मग ही योजना निघून गेल्यावरती तुम्हाला तिची किंमत कळणार आहे का? अ, आता जर ती हयात आहे, तर तुम्ही तिचा फायदा करा ना. तिच्यासाठी तुम्ही लढा ना. नाही बाबा, मला माझी गोष्ट पाहिजेनच आहे. जर मला माझी गोष्ट पाहिजे नसेल, तर तुम्हाला स्वतःच लढायचं आहे. मेलेल्या माणसाला जर तुम्ही इतकं हे करता आहे, की भावपूर्ण श्रद्धांजली, खरंच त्या ताईच्या आत्म्यास खरंच शांती भेटो. म्हणजे त्या बिचारी ताईचं कसं निधन झालं, काय झालं हे आपल्याला कुणालाच कल्पना नाही आहे. पण बिचारीच्या आत्म्यास शांती भेटो हीच प्रार्थना सर्व प्रशिक्षणार्थींकडून. पण त्या मेसेजला तुम्ही इतका रिस्पॉन्स करता आहे आणि आम्ही जर एखादं मीटिंगचा मेसेज टाकला किंवा आम्ही जर एखाद्या आंदोलनाचा टाकला, रिस्पॉन्स नाही करत. अरे